नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा एका नव्या भयकथेमध्ये तुमचं स्वागत आहे. कथा चालू करण्याआधी माझी एक छोटीशी विनंती आहे. आपल्या या चॅनलच्या रसिक मित्रांपैकी 85% लोक अशी आहेत जी या चॅनलला सबस्क्राईब नाही आहेत. जर तुम्हाला या चॅनलच्या कथा आवडत असतील तर कृपया या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा. तुमच्या एका सबस्क्राईबने या चॅनलला खरंच खूप मदत होणार आहे आणि तुमच्या सबस्क्राईबसाठी धन्यवाद. आता आपण कथेला सुरुवात करूया. म्हणून आत यायला निघाले तर मागून तुमचा आवाज आला. बाथरूममधून तुम्ही येत होतात. गोंधळून मी आत पाहिलं तर ती टेबलापासची खुर्ची रिकामी होती. तुम्हाला आठवतं मी किती घाबरलेले होते तेव्हा. मी आता तो प्रसंग आठवला. मी तिला खूप सांगून पाहिलं की माणसाच्या मेंदूचं काम करण्याची हीच पद्धत आहे. एखादी गोष्ट पाहण्याची माणूस अपेक्षा करीत असला की त्याच्यासमोर वस्तूंच्या संचातून त्याचा मेंदू मनात असलेली काल्पनिक आकृती उभी करतो. पण तिला ते कितपत पटलं देवासच ठाऊक. तिचा दुसरा आग्रह म्हणजे बाहेर चला. सारखं सारखं त्या अंधाऱ्या माळ्यात बसून तुमचा रंग किती फिकुटा झालाय. ती म्हणाली, शरीराला सूर्यप्रकाश, ताजी स्वच्छ हवा, व्यायाम हे काही नको का? आणि त्या दिव्याच्या प्रकाशात सारखं वाचत बसता. तुमचे डोळेही हल्ली किती पाणावल्यासारखे, सुजल्यासारखे अधू दिसतायत पहा की. तुमचा अभ्यास पुरा करायला तरी तुमच्या शरीरात शक्ती नको का? अर्थात हातातलं महत्त्वाचं काम सोडून एखाद्या थिल्लर नवविवाहित जोडप्यासारखं एकमेकांशी गुलूगुलू गप्पा करीत हिंडायला मला वेळ नव्हता. पण तिचा दुसरा आरोप मला मात्र नाकबूल करता येईना. सुरुवातीपासून मला चष्मा होता, पण चष्मा लावला की दृष्टी व्यवस्थित होत होती. पण गेल्या काही दिवसात डोळ्यांवर खूपच ताण पडला होता. ही गोष्ट खरी होती. आधीच कागद जुने पिवळे पडलेले, त्याच्यावर अनेक डाग, अक्षरांची शाई फिकट झालेली आणि शिवाय भाषाही ओळखीची नाही. अक्षरांची काना, मात्रा, रस्व, दीर्घ, अनुस्वार, विसर्ग अशी अगदी बारकाईने पाहणी करावी लागे. आणि यात केवळ संशोधकाची साक्षेप दृष्टीच नव्हती, तर सुरक्षिततेसाठीही ते आवश्यक होतं. हे शब्द, या आकृती, हे उच्चार एका अगम्य शक्तीने भरलेले होते. विजेच्या उपकरणांची जोडणी करता करता सांधा चुकला तर शॉक बसण्याची भीती नसते का? मग हाही शक्तीचाच खेळ होता. एक स्वर कमी जास्त होता कामा नये, रस्वाचा दीर्घ किंवा दीर्घाचा रस्व होता कामा नये. उच्चार स्पष्ट हवेत, हालचाली सूचने बहरूकूम हव्यात. डाव्याऐवजी उजवा हात असं चालणार नाही. शेवटी सांगण्याचं तात्पर्य म्हणजे तासाभराच्या अभ्यासानंतर डोळ्यांना शीण येईल. समोरची अक्षरे मागे पुढे होत गरागरा फिरायला लागत. मग मी डोळे मिटून खुर्चीवर मागे टेकून तरी बसत असे, नाहीतर खुर्चीवरून उठून माळ्यावर येरझाऱ्या घालीत हिंडत तरी असे. कधीकधी या नादात मला वेगळंच भान राहत नसे. जेवणा खाण्याची सुद्धा शुद्ध राहत नसे. आधीच माझी प्रकृती यथातथा, त्यात या बैठेपणाने व्यायाम नाही, भूक तरी कशी लागणार? पण तरीही डॉक्टरांना बोलवण्यापूर्वी उर्मिलाने माझी परवानगी, किमान सल्ला तरी घ्यायचा. कमीत कमी माझ्या कानावर तरी घालायचं. छे, काही नाही. एका संध्याकाळी उर्मिलाने हाकांचा असा सपाटा लावला होता की हातातलं काम अर्धवट टाकून मला खाली यावंच लागलं. पाहतो ते दिवाणखान्यात माझ्या स्वागताला उर्मिलाबरोबर हे डॉक्टर महाशय हजर. केवळ त्रयस्थासमोर तमाशा नको म्हणून मी माझ्या सर्व संतापाला आवरला. अर्थात डॉक्टरांचा, त्यांचं नाव त्यावेळी तरी लक्षात राहिलं नाही, त्यात काहीच दोष नव्हता. त्यांच्याशी बोलताना मला शिष्टाचारांची सर्व बंधनं पाळावीच लागली. अर्थात मला काही होतच नव्हतं तर मी त्यांना काय सांगणार. त्यांच्या शास्त्राप्रमाणे त्यांनी माझी तपासणी केली. त्यांचं निदान झालं की मला ॲनिमिया आहे. कागदावर त्यांनी काहीतरी लिहून कागद उर्मिलापाशी दिला. विटॅमिनच्या गोळ्या, टॉनिक असलं काहीतरी असेल त्यावर. मला त्यात स्वारस्य नव्हतं. डॉक्टर जाण्याची मी वाट पाहत होतो, पण त्यांचे प्रश्न हजारांनी येत होते. खरोखरच त्यांना काय हवं होतं
शेवटी एकदाचे त्यांचे प्रश्न संपले. नुसतं बरंय, जातो एवढ्यावरच त्यांनी माझा निरोप घेतला. त्यांच्या या कंटाळवाण्या दीर्घ प्रश्न उत्तरांचा एक मात्र फायदा झाला. एक गोष्ट माझ्या ध्यानात आली. माझ्या प्रकृतीची काहीतरी काळजी वाटत होती, म्हणूनच उर्मिलाने त्यांना बोलवलं होतं ना. तेव्हा तिच्यावर राग धरून बोलचाली करण्यात काहीच अर्थ नव्हता. तेव्हा मग डॉक्टर गेल्यावर मी तिला एवढंच म्हणालो, आता सांग बरं, हा काय नवीन प्रकार आहे तो? उर्मिला काहीच न बोलता उठून आत गेली, पण काही वेळातच ती बाहेर आली. तिच्या हातात एक लहानसा आरसा होता. तो माझ्या हाती देत ती म्हणाली, यात बघा जरा, म्हणजे समजेल. मी आरसा हातात घेतला. त्यात माझा चेहरा पाहू लागलो. रोज दाढी करताना तसा पाहतच होतो, पण आता प्रथमच पाहिल्यासारखं वाटत होतं. चेहरा किती सुकला होता, सुरकुतला होता, पांढरा पडला होता. गाल वर आले होते, कंठमणी दिसत होता. डोळ्यांखाली काळजी वाटत होती. मी आरसा दूर केला आणि जरा हसत म्हणालो, ठीक आहे, काय औषधं देतील डॉक्टर ती सर्व विना तक्रार घेईन, मग झालं. पण तिचं समाधान झालेलं दिसलं नाही. डॉक्टरांना मी तुमचा दिनक्रम सांगितलाय. त्यांचा सल्ला आहे की निदान काही दिवसांसाठी तरी तुम्ही कामापासून विश्रांती घ्यावी. खरं म्हणजे जमलं तर एखाद्या रम्य निवांत स्थळी हवा पालटासाठी जावं. मी चकित होऊन तिच्याकडे पाहतच राहिलो. एवढं महत्त्वाचं काम अर्धवट सोडून येऊ म्हणतेस? उर्मिला मान हलवत म्हणाली, आपला जीव सर्वात महत्त्वाचा, मग काम. डॉक्टर म्हणत होते की या जुन्या प्राचीन कागदपत्रांपासून तुमच्या प्रकृतीला धोका आहे. आणि त्यांना कसं कळलं की मी कशाचा अभ्यास करतोय ते? मी उसळून म्हणालो. मी सांगितलं, उर्मिला म्हणाली. एवढंच नाही, तुमच्या 1-2 जुन्या पोथ्या मी दाखवल्या त्यांना. थांबा थांबा, माझं ऐका. मी तडकन उभा राहतच ती म्हणाली, स्पष्ट शब्दात सांगते. त्या पोथ्यांना येत असलेला वास पाहून डॉक्टर म्हणाले की या पोथ्या कधी काळी एखाद्या शवपेटीत किंवा थडग्यात शवाशेजारी ठेवलेल्या असल्या पाहिजेत. त्यांच्यापासून संसर्गजन्य रोगांचा धोका आहे. बॅक्टेरिया, व्हायरस, रोगजंतू, टिटनेस, त्यांना असली कसली तरी विलक्षण भीती वाटत होती. म्हणूनच त्यांनी हा विश्रांतीचा सल्ला दिलाय. उर्मिलाच्या शब्दांनी मी हतबद्ध होऊन खुर्चीत बसून राहिलो. नको त्या गोष्टी अशी वाच्यता झाली होती. आता काय परिणाम होणार होते देवासच माहीत. आणि उर्मिला डॉक्टरांच्या प्रत्येक शब्दावर जो आंधळा विश्वास ठेवत होती तोही मला योग्य वाटत नव्हता. कृतीच्या बाह्य परिणामांपेक्षा अंतस्थ हेतूकडे जास्त लक्ष द्यायला हवं. आणि काही महान ध्येय साध्य करायचं असेल तर काही प्रमाणात तरी धोके घ्यायलाच हवेत. पण हे तिरायताला कसं समजवणार? हा निर्णय ज्याचा त्यानेच घ्यायचा होता. मनात आणखी एक नवीन भीती जन्माला आली होती. मी ही प्राचीन हस्तलिखित वाचतो म्हणून आज डॉक्टर उर्मिलाला शारीरिक धोक्याची सूचना देत होते. उद्या या पोथ्या हस्तलिखितांचे विषय वाचले, माझ्या अभ्यासाची दिशा त्यांना समजली तर ते उर्मिलाला मानसिक धोक्याचीही सूचना देणार नाहीत कशावरून? अट्टाहासी, विक्षिप्त, विचित्र, वेडा. पायऱ्या लहान लहान आहेत, घ्यायला सोप्या, पण माणसाला कुठल्या कुठं घेऊन जातात. उर्मिलाची त्यांनी अशी काही समजूत करून दिली तर? ती मनाने तशी काही खंबीर नव्हती. सावल्यांना सुद्धा घाबरत होती. त्या संध्याकाळचा तिचा अनुभव बोलका होता. उद्या मला सुद्धा घाबरायला लागली तर? माझी अवस्था विलक्षण झाली होती. मनात असे वेडेवाकडे विचार भरकटत असताना काही वाद घालण्यात अर्थ नव्हता. मी उठलो आणि काही न बोलता वर माळ्यावर गेलो. टेबलापाशी बसलो, पण आता एकाग्रता साधतच नव्हती. मनाचं हत्यार एकदम बोथट झालं होतं. मनचक्षूंची काच एकदम धूसर झाली होती. मी ग्रंथ मिटला. माळ्यावर येरझाऱ्या घालायला लागलो. 5, 10, 15, 20 मिनटं वेळ कसा गेला समजलंच नाही. जणू एखाद्या अदृश्य हाताने घड्याळाचा काटा एकदम 4 आकडे पुढे सरकवला होता. छे छे, असं होऊन उपयोगी नव्हतं. मनावर ताबा मिळवला पाहिजे.
मन भरकटायला लागलं तर त्याला खेचून मार्गावर आणलं पाहिजे. मी निर्धाराने परत एकदा टेबलापाशी बसलो. त्या पानांवर पुन्हा एकदा तो ग्रंथ उघडला. पण आता प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ ही एक लहानशी लढाईच झाली होती. पुन्हा पुन्हा मागे यावं लागत होतं. शब्दांचा अर्थ मनात नीट आणावा लागत होता. मनात रागाची तिरिमिरी आली. सर्व शरीर संतापाने थरथरायला लागलं. हात कापत होते. डोळ्यांसमोर लाल धुकं पसरलं होतं. आजवर माझ्या स्वतःवरचा ताबा इतका कधीही सुटला नव्हता. मनाचा एक शाबूत असलेला कोपरा बजावत होता, हा उद्रेक साधा नाही, सांभाळून राहा, अविचारी होऊ देऊ नकोस. त्या संध्याकाळी मी खाली जेवायला आलोच नाही. उर्मिला समोर बसल्यावर मग शब्दांवर ताबा ठेवणं अशक्य झालं असतं. जो गडी जेवायचं सांगायला आला होता त्यालाच वर पाण्याचं तांब्या भांडं आणून द्यायला सांगितलं. येरझाऱ्या मारून थकवा आल्यावर मी माळ्यावरच्याच एका आराम खुर्चीत बसून राहिलो. काही मुद्रा करून पाहिल्या होत्या, पण त्या जमत नव्हत्या. मनात उठलेलं हे वादळ शमल्याखेरीज प्रगती अशक्य होती. मला वाटलं बसल्या बसल्याच मला झोप लागली असावी. रात्री केव्हा तरी जाग आली. नैसर्गिकपणे आली की कोणाच्या आवाजाने आली कोणास ठाऊक. आधी मी कुठे आहे हे ध्यानात यायलाच मिनिटभर वेळ लागला. मला वाटलं माळ्यावरचा रात्रीचा इतका उशीर असा मी प्रथमच थांबलो होतो. आराम खुर्चीत बसून राहिल्याने सर्व अंग अवघडून गेलं होतं. डोळे चोळत अंगाला आळोके पिळोके देत मी आसपास नजर टाकली. सर्वत्र माळ्यावर, खाली वाड्यात, बाहेर हमरस्त्यावर विलक्षण शांतता होती. कपाटामागची खुडबुड खुडबुड मला ऐकू आली. एक क्षणभर शरीरावर सरसरता काटा आला. मग समजलं, उंदीर. या जुन्या कागदांकडे ते नक्कीच आकर्षित होणार. मला काळजी घ्यायला हवी. जर का हे कागद एकदा फाटले किंवा कुरतडले गेले तर ते पुन्हा कधीही उपलब्ध होणार नाहीत. मी उठलो. आवाज अजूनही येत होता. कपाटामागे जाऊन भिंतींना काही बिळं आहेत का, कपाटांची मागची बाजू त्यांनी कुरतडली नाही ना, हे पाहायची इच्छा होती. पण कपाटाच्या कडेशी येताच मी थांबलो. दिव्यांचा प्रकाश मागे पोहोचत नव्हता. मागे काळा कुट्ट अंधार होता. अंधारातूनच अजूनही तो खुडबुडीचा खटखट असला आवाज ऐकू येत होता. आणि त्या अंधारात माझ्याच्याने काही पाऊल टाकवेना. टॉर्च हवा होता किंवा दिवसाचा उजेड यायची वाट पाहायला हवी होती. मी तसाच मागे फिरलो. माळ्यावरून खाली आलो. वर उंदरांची खुडबुड चाललीच होती. उर्मिलाची गाठ सकाळी पडली. तिच्याशी वाद घालण्यात अर्थ नव्हता असं मला पहिल्या काही मिनिटातच कळून चुकलं. आपलं काही चुकलं आहे हे ती कबूल करायलाच तयार नव्हती. पण उर्मिला, मी म्हणालो, माझ्या इतक्या दिवसांच्या परिश्रमांवर पाणी पडते त्याचं काय? काही एका काल्पनिक भीतीने तू आतापर्यंतचे माझे सर्व श्रम मातीत मिळवतेस. इतके दिवस जी एकाग्रता साधत होती ती आता अशक्य झाली आहे बघ. अहो, कसला अभ्यास घेऊन बसलात? तुमच्या शरीराला एवढा धोका समोर दिसत असताना हे वाचन, अभ्यास सुचतंय तरी कसं? आता काय बोलणार? तिला कशाचं महत्त्वच समजत नव्हतं. मला वाटलं त्या दिवसापासूनच आमच्या दोघांच्यात अंतर पडायला लागलं. आधी ते सूक्ष्म होतं. एखाद्या लहानशा कृतीनं किंवा एक दोन शब्दांनी ते भरून निघालं असतं. आम्ही पूर्ववत एकमेकांच्या निकट आलो असतो. पण ती कृती झालीच नाही. ते शब्द कधी आलेच नाहीत. आमच्यातलं अंतर वाढत गेलं आणि काही दिवसांनी साधण्याच्या पलीकडे गेलं. त्यात दुर्दैवी गोष्ट अशी होती की उर्मिलाचं मन फितवायला परक्यांना संधी मिळाली होती आणि उर्मिलाचा प्रत्यक्ष तिच्या पतीच्या शब्दावर विश्वास नव्हता, मात्र या परक्यांच्या शब्दावर होता. मी खूप विचार केला, पण शेवटी ठरवलं की माझ्या कार्यापासून माघार तर नाहीच, त्यात तडजोड सुद्धा अशक्य होती. माझा अभ्यास पुढे सुरू ठेवायला हवा होता.
आता यश काही खात्रीने दूर नसणार आणि मग उर्मिलाच्या मनासारखं वागायला मी मोकळा स्वातंत्र्य होणार होतो. हा निर्णय मी मोठ्या दुःखाने घेतला. माळ्यावरचे उंदीर पकडण्याचा किंवा मारण्याचा मी खूप प्रयत्न केला, पण त्यात मला यश आलंच नाही. एकतर नव्याने ते येत असावेत किंवा जो एक होता तोच मोठा हुशार असावा. पण तो खरोखर उंदीरच होता का? गेल्या काही दिवसात मला हीच शंका यायला लागली होती. तसा मी माळ्यावर रात्री उशिरापर्यंत सहसा थांबत नसे, पण एकदा एक पुस्तक चुकून वर राहिलं होतं. ते आणण्यासाठी रात्री 11च्या सुमारास मी वर गेलो. मला वाटलं मी अनवाणीच गेलो होतो म्हणून पायांचा अजिबात आवाज झाला नसावा. ते काही असो, माळ्यावरचा दिवा मी लावताच एकदम लख्ख प्रकाश पडला. माणसाचा स्वभाव असा आहे की तो दिवा लावला की दिवा लागला आहे की नाही ते पाहायला दिव्याकडेच पाहत बसतो. मी वर पाहत असतानाच माझ्या कानांवर एक अर्धवट चित्काराचा अर्धवट फितकारल्यासारखा आवाज आला. त्या मागोमाग खुर्चीवरून एखादी जड वस्तू धप असं करून खाली पडल्याचा आवाज आला आणि मग काहीतरी बरंच मोठं वेड्या वाकड्या बेढब हालचाली करीत कपाटामागच्या अंधारात लडथडत गेलं. मला वाटतं प्रथमच मला वैयक्तिक धोक्याची पुसटशी जाणीव झाली असावी. आता दिसलेला कोणी प्राणी होता? एखादं उंदीर, मांजर की मोठी घूस का आणखी काही? आणि खुर्चीवर चढून करत काय होतं? जरा दबकतच मी पुढे गेलो. टेबलावरच्या पुस्तकांचा अस्ताव्यस्त ढीग होता. मी काही मोठा टापटिपीचा माणूस नाही, तेव्हा खाली जाताना मीच अशी पुस्तकं राहू दिली होती का? की नंतर त्या प्राण्याने ती अशी विस्कटली होती? त्यातलं काही कुरतडली होती का हे पाहण्यासाठी मी आणखी पुढे वाकलो. टेबलाच्या पृष्ठभागावर नख्यांचे ओरखडे होते. तेव्हा मी त्यांच्याकडे नीट पाहिलं नाही. पाहायला हवं होतं. धोक्याचा इशारा घ्यायला हवा होता. पण ही सर्व पाश्चात्य बुद्धी आहे. मागाहून जेव्हा मी ते ओरखडे नीट पाहिले तेव्हा दिसलं की 5-5 रेषांच्या त्या ओळी होत्या. एकेका पंजाला 5-5 नखं होती, 5 माणसासारखी. पुस्तकांचे कोपरे कुरतडलेले होते, पण त्या खुणा नव्यानं होत्या. कोणकोणत्या जागी ती पुस्तकं होती याचा विचार केला की ती इतपर कशी शाबूत राहिली याचंच नवल वाटतं. कारण तसल्या अंधाऱ्या जागातून किंवा ओल्या मातीत उंदीर, घुशी, कीटक यांचा वावर हमखास असणारच. पुस्तकं नीट लावता लावता मी त्यांची शीर्षकं पाहत होतो. एवढ्यात ही वाचल्याचं मला स्मरत नव्हतं, पण उर्मिला आणि डॉक्टर यांच्या त्या प्रसंगावरून मला असाच वरचेवर स्मृतिभ्रंश झाल्यासारखा भास व्हायला लागला आहे. पुस्तकं नीट लावून मला हवं ते पुस्तक घेऊन मी खाली जाण्यासाठी वळलो. दिवा बंद केल्यावर पायऱ्यांचा अंदाज घेण्यासाठी जिन्याच्या तोंडाशी काही वेळ थांबलो. माळ्यावरचा प्राणी खूपच धीट झालेला दिसत होता, कारण येवानाच पावलांचा आवाज कानावर यायला लागला होता आणि माझी अशी कल्पना झाली की उंदरांच्या पंजासारखी ही काही लहान पावलं नाहीत, ती आकाराने मोठी आहेत आणि खाली मांसल अवयव आहेत. मी घाईने खाली आलो. आजवर कधीही न केलेली गोष्ट आज केली. माळ्याकडे जाणाऱ्या जिन्यांचं दार बाहेरून लावून घेतलं आणि कडी लावताना हात एकदम थरथरायला लागला होता, कारण दार लावता लावता मी सहज वर अंधारात पाहिलं होतं. वास्तविक पाहता वरच्या काळोखात काहीही दिसायला नको होतं. मग मला ते खरोखर दिसलं की भास झाला की वरच्या पायरीवरून काहीतरी वाकून खाली पाहतंय. काळ्या कुट्ट अंधारात तो चेहरा आणि अणकुचीदार दात आणि ते गोल गोल लाल डोळे दिसतीलच तरी कसे. आणि नेहमीप्रमाणे जर तुम्हाला ही कथा आवडली असेल आणि अशाच अजून कथा ऐकायच्या असतील तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. सोबतच या व्हिडिओला तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा आणि लाईक करा. धन्यवाद.